जिंदाबाद केंद्रीय अर्थसंकल्प अर्थसंकल्प हाय 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 केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हाय 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 शिक्षा विरोधी बजेट 2025 हाय 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 शिक्षा विरोधी बजेट 2025 हाय 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 मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद 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 हाय 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 मुर्दाबाद 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 तिथं लुगडी लुगड्यावर इथं बिराड उघड्यावर तिथं लुगडी लुगड्यावर जिंदाबाद 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 पढाई पढाई जिंदाबाद 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 पढाई पढाई जिंदाबाद 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 शिक्षा पे जो खर्चा होगा बजट का हिस्सा होगा शिक्षा विरोधी बजट नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा शिक्षा विरोधी बजट नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा शिक्षा विरोधी बजट नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा संविधान के देश में शिक्षा विरोधी बजट जो मोदी सरकार जवाब दो जवाब दो जवाब दो बजट जो मोदी सरकार जवाब दो जवाब दो जवाब दो इनकलाब जिंदाबाद 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 इनकलाब जिंदाबाद 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 मुर्दाबाद मुर्दाबाद बजट 2025 मुर्दाबाद 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 जय असद जिंदाबाद 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 चोरायतच घेऊन पळ काम शेतात आमचा गड चोरायतच घेऊन पळ तंबोराचा तो पडद्याचा फाटा कुठाय इथे इथेशीला टांगला सदा माल त्यांचा की आमचा वदा करा निवाडा अनाथराजू फाटा कुठाय फाटा कुठाय लोणी सारच तिकडं पड लाल सलाम. मी प्रतीक्षा ढोके, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची राज्य सचिव. एकीकडे हे सरकार म्हणत आहेत की विद्यार्थी हे या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, परंतु दुसरीकडे या सरकारने केंद्र सरकारने जो आर्थिक बजेट सादर केलेला आहे त्यामध्ये शिक्षणावर खूप कमी खर्च करणार असे या बजेटमध्ये दिसून येत आहे. जर हे जर सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचं असतं तर यांनी शिक्षणावर यापेक्षा जास्त खर्च केला असता, परंतु हा बजेट पाहून असं सिद्ध होते की हे सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणारं सरकार आहे. आणि एकीकडे देशात बेरोजगारी असताना इथे युवक विद्यार्थी हे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे आणि हे सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. म्हणून आम्ही आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनकडून या केंद्र सरकारचा निषेध करत आहोत.